भुई भुई ठाव दे या कादंबरीचा आपण काही भाग पाहिलेला आहे. पुढचा भाग आपण आता पाहणार आहोत. आपण इथपर्यंत आलो होतो की वैशाली हिचं लग्न आणि त्याच्यासोबतच दिलीपचंही लग्न झालेलं आहे. विजूचंही लग्न झालेलं आहे. साहेबूचंही लग्न झालेलं आहे. ह्या 4 भावंडांची लग्न झाली. त्यातल्या मात्र रामभाऊ आणि तुळसा, रामभाऊ जेलमध्ये आणि तुळसा हिनं आत्महत्या केलेली. या पती पत्नीची जी मुलं आहेत वैशाली आणि दिलीप, या दोघांना परदेशी झाल्यामुळे किंवा आई वडिलांविला त्यांची लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर अधिक लोकांना कन वाटत असते. आणि तशी ती भानूनाना, दामू अण्णा हे तर त्यांचे चुलतेच होते, त्यांना वाटत होती. लेखकाने वसंत हा जो आहे ना, भानूनानाचा मोठा मुलगा, त्याचं लग्न आधीच झालेलं आहे. तो एका व्यवसायामध्ये आपल्याला स्वतःला गुंतवून घेऊन त्याच्यात करिअर करण्यासाठी तो कसा प्रयत्न करतो. आणि बिल्डरी हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कसे काटशहांचे राजकारण असते. एजंटचे खालचे पुन्हा छोटे छोटे एजंट कसे काम करतात. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकायला भाग पाडणारे बिल्डर कसे उदयाला येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना लेखकाने ज्या भूभागावर या बिल्डिंगी उभा राहत आहेत, अपार्टमेंट उभा राहत आहेत, कधी काळी शांत असलेली चिमण्या पाखरांना आधार आणि आश्रय देणारी ही जमीन आता कशी गुदमरली जाते. ती नुसती गुदमरली जाते असं नाही, तर आता सिमेंट, फरशी, डांबर अशा सगळ्या जमिनीला उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी तिथे यायला लागतात. आणि मग विकासाच्या नावाखाली विकासक बिल्डर हे कसे वाढतात याचं दर्शन लेखक या पुढच्या भागात आपल्या समोर मांडतो. पहा, बगळ्या आणि झिपऱ्या अशी एक 2 पात्र नवीन या कादंबरीत पुन्हा येतात. ही 2 पात्र जी ही वसंताची असिस्टंट पात्र आहेत. झिपऱ्या आणि तो बगळ्या गिऱ्हाईक येतं ना, अशा गिऱ्हाईक एखादं फ्लॅट प्लॉट शोधत असतं. अशांच्यावर नजरा ठेवण्यासाठी त्यानं ही 2 मुलं तयार केली. त्यांनाही काहीतरी मानधन तो देणार आहे. त्यांना नेमून दिलेल्या जागेवरती थांबलेली. झिपऱ्या हा जो आहे तो वर्ल्ड इन युअर पॅकेट नेट कॅफे समोर आहे. नेट कॅफेचं नाव आहे तिथं, त्याच्या समोर तो आहे. नावं देखील आता मराठी राहिली नाही, हेच त्याला लेखकाला दर्शवायचं आहे. तर बगळ्या तबस्सुम चिकन शॉपच्या शेडला टेकून उभा आहे. दुर्गंधीचं प्रदर्शन सुद्धा लेखक तिथं करतो. तिथं दुर्गंधी का आहे, तर तिथं आता चिकन शॉप आहे. एका बाजूला नेट कॅफे, एका बाजूला अमानुष कत्तल होणार आहे कोंबड्या बकऱ्यांची, आणि दुसऱ्या बाजूला इंटरनॅशनल इंटरनेटवर आपणाला अनेक गोष्टी करता येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लेखक जाणून बुजून उभं करतो. आणि म्हणून ती दोघं आणि वसंता वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी सतर्क आहेत. मोबाईलवरून एकमेकाशी संपर्क साधताय. समोरून हे तिघांचं ते त्रिकूट येताना पाहिलं आणि वसंताच्या डोक्यात घुसळण सुरू झाली. कोण येतो तर समोर? गोडसे सर, बेंदाडे सर, आणि तो कोणीतरी नवीन आलेला. बरं काय बरं त्याचं नाव? लांध्यांच्या मध्ये तो भाडेकरू म्हणून राहतोय. भाडेकरू एखादा फिरत असताना दिसला की त्याला एक तर फ्लॅट घ्यायचाय किंवा प्लॉट घ्यायचाय असं समजून त्याच्याकडे लक्षात ठेवतात. मास्तरच आहेत कुठंतरी. तो एक दिसतोय त्याच्यासोबत. त्याची बायकोही कुठंतरी प्लेझरला पर्स अडकवून जाते. हे तिघं एकत्र बाहेर निघालीत आणि ते साईडच्या दिशेनं निघाली. साईड म्हणजे इथं बांधकामांच्या साईड चालू.
वसंताच्या मेंदूतलं रसायन उत्तेजित होतं यावेळेला. बेंदाडे आणि गोडसे यांनी स्वतःचे बंगले बांधले, पण ह्या नवीन बमट्याला कदाचित काही घ्यायचं असेल बरं का. नक्की तसंच असणार. नाहीतरी नेहमी बंगल्याची दारं खिडक्या बंद करून स्वतःच कोंडून घेणारी ही बेंदाडे आणि गोडसे सर बाहेर कशाला पडतील बरं. कदाचित गोडसे आणि बेंदाडे हे या नवीन माणसाला एखादी साईड दाखवायला चालले असतील. नक्कीच तसं असेल हे असं वसंताच्या डोक्यात आलं आणि वसंतानं मोबाईलवर लादेचा नंबर चाळून काढला. तो लावला. लागलाही तात्काळ. त्याने लाद्यांकडे नव्या भाडेकरूची चौकशी केली. तो लादेचे इथं भाडेकरू राहत होता. हा जो नवीन कोणीतरी कोण आहे, कुठून आला, काय करतो, त्याची आर्थिक स्थिती कशी, माणसं कशी त्याची माहिती काढतात, त्याला एखादा फ्लॅट कसा चांगला आपलाच आहे, आपण ज्या बिल्डरच्या हाताखाली एजन्सी करतो त्याचा कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी. वसंताचा अंदाज बरोबर खरा ठरला आणि त्यानं दोघं नवरा बायको मास्टर होती. पांढरे आडनाव त्यांचं होतं ही माहिती कळली. दोघांनाही 6व्या वेतन आयोगाचं गाठोडं आलेलं. ते त्यांना कुठंतरी सत्कारणी लावायचं होतं आणि म्हणून आम्ही फ्लॅट रो हाऊस शोधतोय, ते मिळेपर्यंत काही दिवसासाठी हे घर आम्हाला भाड्याने हवे आहे असे त्यांनी लाद्यांना भाड्यानं खोली घेताना सांगितलं होतं. हे जे भाडेकरू दिसत आहेत या बेदाडे आणि हे दुसरे जे शिक्षक गोडसे फिरतायत ना, त्यांच्यासोबतच्या नवीन माणसानं काय सांगितलं होतं, भाडेकरूकडं जिथं भाड्याला राहतोय तिथं आम्हाला काही दिवसातच फ्लॅट किंवा प्लॉट घ्यायचा आहे, तोपर्यंत आम्हाला भाड्यानं रूम पाहिजे. आणि मग या कारणाने त्या लाद्यांनी काय केलं, 1 वर्षाचं आगाऊ भाडं आम्हाला द्यावं लागेल, पण त्यांनी ते नाकारलं होतं. मग तात्काळ हे यांनी फ्लॅट किंवा प्लॉट बघायला सुरुवात केली. आता हे पांढरे गुरुजींची एवढी सगळी माहिती एकाच फोनमध्ये वसंताला मिळाली. तो खुश झाला. विकत घेणारा माणूस आहे तो, फ्लॅट किंवा प्लॉट. त्याने बगड्याला खुणावलं. सराईतपणे बगड्याने इशारा समजून घेतला आणि झप झप पावलं उचलत तो त्या त्रिकुटाकडे निघाला. गोडसे सर, बेदाडे सर आणि एक नवीन हा पांढरे नाही का गुरुजी, तो त्या एका ठिकाणी भाड्यानं राहत होता. ही माहिती त्याला कळली होती. मग स्वस्ताईत जागा घेऊन ठेवल्या होत्या म्हणूनच बेंदाडे व गोडसे येथे बंगले बांधू शकले होते. आता या भागात मोकळी जागाच राहिली नाही. त्यामुळे जागा घेऊन बांधायचं काही खरं राहिलेलं नाही. कदाचित क्वचित प्रसंगी एखादा प्लॉट विक्रीसाठी जरी निघाला ना, तर सामान्य लोकांना त्याची माहिती मिळेपर्यंत त्याचा व्यवहारही झालेला असायचा. आपण बघत असता उदगीरमध्ये देखील अशा गोष्टी आज घडतायत. एखादा रिकामा प्लॉट दिसला की लोक ते विक्रीला निघाला म्हणेपर्यंत तर त्याचा सौदा होऊन जातो. एखादी गोष्ट माहिती होते प्लॉटची तरी एखाद्याने धाडसच केलेलं असायचं, विकत घेऊन टाकलेलं असायचं. आणि मग लोकांना त्यातून एखाद्यानं केलंच धाडस तर त्या जागेचं कर्ज फिटून तिथं बंगला बांधणार कधी, हातात काठी आल्यावर. अहो जागाच एवढ्या महाग आहे, कधी फेडायचं ते. आणि मग निर्णय घ्यावा लागायचा. गुरुजींना वाटलं की त्या पांढरे गुरुजींना आपण ह्या फांदात पडूच नाही, आपण डायरेक्ट फ्लॅटच घेऊन टाकावा. आणि मग पांढरे सर हे घ्यावा असा विचार करतायत तितक्यामध्ये त्यांना म्हणतं, बघा पांढरे सर, तुमच्या नशिबानं इथे राठोडांची रो हाऊसिंग स्कीम सुरू आहे बरं का, त्यातच घ्या प्लॉट. फ्लॅटचं काही बरोबर नाही हो, ना खाली आपला हक्क ना वरी सगळं आधांतरी असतं. जागा थोडी कमी असू दे पण स्वतःच्या हक्काची असावी. प्रत्येक माणसं आपलं कसं चांगलं हे कसं चांगलं पटवून देतात. त्या बगड्यानं काय केलं, वसंताचा असिस्टंट झपझप पावलं टाकत त्या तिघांना गाठलं. उगीच भाबडेपणाचा आवाहन त्याच्या आगेमागे चालत राहिला आणि कानात जीव ओतून त्यांचं काय बोलणं चाललेलं आहे ते ऐकू लागला. तेव्हा ते बेदाडे सर सांगत होते, आपण सगळ्यांची चौकशी करू. एका चौरस फुटामागे रो हाऊसला 200-300 जास्त मोजावे लागले तरी काही हरकत नाही. आणि मग बगड्याच्या आस्थेचा विषय चर्चेला चालू होता.
तो मागे मागे ऐकतोय ना. बगड्यानं जरा कान तीक्ष्ण केले आणि त्यांचे काय काय ते बोलतात ते तो साठवून ठेवला. तो म्हणतो बघा, तो पांढरे म्हणतो, अहो कपाती वजा जाता 1/3 पगार हातात यायला हवा. या नियमामुळे मला 10 लाखापेक्षा अधिक कर्ज मिळणार नाही. तिच्या नामावर अगोदरच 3 लाखांचं कर्ज आहे बायकोच्या. मग आणखी फार तर 7 लाख मिळेल. कमी जास्ती PF वर कर्ज काढता येईल. आपण अपार्टमेंट व बंगलोचीही चौकशी करू. रोच सुद्धा जुळू शकतं का आपल्याच्यानं हे बी बघू, असं ते पांढरे म्हणाले. आणि ते तिघजण चालले. तितक्यात बगळ्याला हे कळलं. आता बगळ्यास त्यांचा पाठलाग करण्याची गरज नव्हती. त्रिकुट पुढे सरकलं. बगळ्या तिथेच रस्त्याच्या कडेनं उभा राहिला. खिशातला मोबाईल काढला आणि वसंताला फोन लावला. म्हणाला, हे बंगलो, स्कीम, प्लॉट, रो हाऊस अशा 3 ठिकाणी चौकशी करणार आहे. कारण काल रो हाऊस घेण्याकडेच सगळ्यांचा कल दिसून येऊ लागला. बगळ्याला ही माहिती मिळाली. वसंताला फोन करून सांगितलं आणि त्याचं काम संपलं. आता इथून पुढची जबाबदारी झिपऱ्याची आणि मग वसंताची. सगळा व्यवहार झाला तरी ते तिघ एकत्र काम करतात हे कोणासही कळणार नव्हतं. वसंताची गँग आता या व्यवसायात तरबेज झाली होती. साधा एक किराणा दुकान टाकून थाटलेला किराणा दुकान थाटणारा हा माणूस मुलगा म्हणजे वसंता. गिऱ्हाईक काही फिरकत नाही, पण त्यानं हळूहळू अशा व्यवसायामध्ये स्वतःचा जम बसवलेला आहे. आणि मग वसंताची गँग आता या व्यवसायात तरबेज झाली. त्याच्यामुळे वसंतानं लगेच 3ही बिल्डरांना फोनवर बोलला. त्याचं बोलणं नेहमीच असायचं. आणि तो म्हणाला वसंता त्या बिल्डरांना, तिघांनाही, हे बघा मी गिऱ्हाईक पाठवून देतोय, थोडासा चढा दर सांगा, मार्जिन ठेवून बोलणी करा, पुढचं आपण ठरवूच, असं तो म्हणाला. आणि त्या त्रिकुटाने 3ही साईटवर जाऊन चौकशी केली. तिघांचे दर पाहिले, अंदाज घेतले. बंगलो, स्कीम, प्लॉटपेक्षा रो हाऊस घेणं त्यांना बरं वाटलं. आणि दारात नारळाचं झाड असलेलं रो हाऊस पांढरेंना आवडलं. प्राथमिक चौकशी करून ते तिघजणी परत कोपऱ्यावर आले तेव्हा झिपऱ्या सक्रिय झाला. त्याची बेंदाण्यांशी तोंड ओळख होती रस्त्यावरची, कधी मधी भेट झालेली असायची. तर अर्धावट दुमडून हलकस्मित करण्यापुरती तो त्या त्रिकुटास आडवा होत म्हणाला, काय बेंदाडे सर, बुकिंगचं डोक्यात दिसतंय? हो चाललंय जरा. माझ्यासाठी नाही हो, हे पांढरे सरांसाठी. चला चहा घेऊ. बघा, तो त्या वसंताचा असिस्टंट असलेला हा झिपऱ्या त्याला बोलतो पहा. आणि असं म्हटल्याबरोबर त्या बेंदाडे सरांचा त्यानं हात पकडला झिपऱ्यानं. वसंताचा असिस्टंट हा झिपऱ्या. त्यांनी नकार देण्याच्या ॲक्शनमध्येच बेंदाडेंनी त्याला ओढतच नेलं जणू त्या झिपऱ्यानं बेंदाडेनं. आणि चहाच्या टपरीवर नेलं. बाकड्यावर बसताना झिपऱ्यानं 2 स्पेशल 4 मध्ये अशी ऑर्डर दिली. चहा तयार झाला. प्लॉट, रो हाऊस या सगळ्याच्या संदर्भात चर्चा झाली. आणि कुणाकुणाला आम्ही कसा फायदा करून दिलाय हे तो सांगू लागला चवीनं. आपण धंदा नेकीनं करतो बरं का. ग्राहकांची फसवणूक होण्यापासून त्याला आपण वाचवत असतो. कोणी पैसे जास्त मोजायला तयार असून देखील केवळ 1.5% घेतो आपण, याच्यापेक्षा जास्त. आणि ह्या झिपऱ्याची ग्राहकावर अशी झडप घालण्याची पहिली वेळ नव्हती. त्यानं सराईत झाला होता. त्यानं चहा पिला आणि मग दुकानाच्या काउंटरवर रेलून वसंता त्याच्याकडे बारकाईने पाहत होता. झिपऱ्याची टीप व्यवस्थित सुरू आहे हे त्याला जाणवलं. इतक्यात एक सँट्रो कोपऱ्यातून बांधकाम सुरू असणाऱ्या साईटकडे निघाली. वसंता चार्ज झाला. गाडीतली माणसं नवखी दिसत होती. त्यांच्या देहबोलीवरून ते गिऱ्हाईक असावं. लगेच बगड्याला त्यानं फोन केला, गाडीचं वर्णन सांगितलं आणि बगड्या त्याच्या मागावं. म्हणजे थोडक्यात काय बघा, एक लक्षात ठेवा, गिऱ्हाईक कसं येतं
गिऱ्हाईक कसं ओळखायचं, त्याला कसं आपल्या काबूत घ्यायचं, आणि कोणतीही चारी जे बिल्डर आहे तिथलचे त्यांना फोन करून सांगायचं की मी गिऱ्हाईक पाठवतो. खरं तर यांनी पाठवलेच नसायचं, फक्त वसंताचा एखादा असिस्टंट सांगायचा हे हे चांगले प्लॉट आहेत, मी जर मध्यस्थी झालो तुमचा फायदा करून देतो. हा वसंताचाच माणूस. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी लेखकानं केवळ शेतीच्या संदर्भात नाही तर या व्यवसायामध्ये माणसं कशी तरबेज झालेली, कमिशनला कसं बळी पाडतात एखाद्या ग्राहकांना, आणि मग त्याच्यातले प्लॉट दाखवणं, कोपऱ्यातलं असलं तरी पैसे कसे कमी ते सांगणं, वरच्या सगळ्यात मजल्यावर असलं तरी हवा खेळती मिळते हे सांगणं. म्हणजे कोणताही प्लॉट असो, फ्लॅट असो, रो हाऊस असो, ते इतरांपेक्षा कसं चांगलं आहे हे पटवून देण्यामध्ये ही लोक पटाईत असतात आणि माणसाला ते घ्यायला भाग पाडतात. आपण पुरोगामी विचाराची एका बाजूला वैचारिक सुद्धा बोलतात. काय झालं, अनेक जातींची माणसे या फ्लॅटमध्ये असली तरी अहो आपण सर्व धर्म समभाव मानला पाहिजे. अहो इथं जरी वेगवेगळ्या जातीची माणसं असली तरी मनमिळावू कशी आहे, ह्या अशा अनेक गोष्टी पटवून देण्यामध्ये ही लोक वाकबगार असतात. आणि गिऱ्हाईकाला एक ना दोन गोष्टींना ते बळी पाडतात. काही वेळेला अंडरग्राऊंड एखादी मजला जरी असला खालचा, तर तिथं कसं ट्युशन चालतं चांगलं, तिथं कशा वेगवेगळे व्यवसाय चालतात चांगले, इथून कुठंच जायची कशी गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी जाग्यावर मिळतात, जवळच मार्केट आहे, जवळच इथे एखादं हॉल आहे, शॉपिंग आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, काहीच घ्यायला जायची गरज नाही, शाळा जवळच आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे, अशा अनेक एक ना अनेक गोष्टी समजून सांगण्याच्या तरा या लोकांच्या कशा असतात याच्याकडं लेखकानं लक्ष वेधलेले पुरेस. पुन्हा नुसतं एवढंच नाही तर हे बांधकाम माझ्या समोर झालेलं आहे, त्याला पाणी एवढं मारलंय, शेवाळ चढेपर्यंत मारलेलं आहे बघा, आणि तुम्ही इथं जर घेतलं ना इथं पाणी खूप आहे, उन्हाळा किती कडक असू द्या तुम्हाला पाण्याची कमतरता पडणार नाही. अशा अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगतात. आणि मग हे झिपऱ्या, तो बगळ्या आणि ह्यांचा प्रमुख वसंता कोणत्या तरी एखाद्या बिल्डराच्या घशात नेऊन हे गिऱ्हाईक घालतात आणि आपलं कमिशन घेऊन मोकळं होतात. म्हणून लेखक काय करतो की ही कशी बी असते एखादं गिऱ्हाईक, तो लेखक त्याची मांडणी व्यवस्थित करतो. हा बगड्या, वसंता आणि हा झिपऱ्या एखाद्या गिऱ्हाईकाला कसबाकडं गाय नेऊन सोडावी आणि त्यानं कापावी तसं ती गिऱ्हाईकाला कापतात. शिवाय त्यांच्या हातातून गेलं नाही तर त्या गिऱ्हाईकाला ते फ्लॅट मिळूच देत नाहीत, त्या प्लॉट मिळू देत नाहीत. अशा प्रकारचं ह्या बिल्डरी व्यवसायातलं सगळे धागेदोरे, कंगोरे, बारीक सारीक गोष्टी लेखकानं या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पहा आता म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत मग रात्री बेरात्री भेटतात, येथेच दारोड असतात, बिल्डरांशी एकरूप कसे करून देतात. ह्या दिवसभर यांचे सगळे व्यवहार झाल्यानंतर रात्री एखाद्या हॉटेलवर कसं भेटतात, त्या हॉटेलवर भेटून ही लोक कशी तोडपाणी करतात. ह्या सगळ्या कमिशनांचं कसं वाटप होतं, आम्ही काही घेत नसतो, तुम्ही ओळखीचे दिसता म्हणून तुम्हाला हे प्लॉट दाखवला, उगं शेजारी चांगले असावेत असंही पुन्हा बोलतात. पण यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे जसं असं म्हणतात ना, काही लोक व्यापारी बैलांच्या बाजारात पिशवीमध्ये काहीही बांधलेलं असेल, जनावरांच्या कहाण्या असतील, दोरी असेल तरी भाकर आहे, भाकरीची शपथ घेऊन सांगतो म्हणतात की मी खोटं बोलणार नाही, बैल नंबर 1, ही म्हैस 10 लिटर दूध देते, असं वाटतं ते बोलतात, शब्दा घेतात आणि येणं प्रकारे आपल्या कमिशनच्या साठी आपला हात धुवून घेऊन गिऱ्हाईकाला त्या बिल्डरांच्या घशात घालतात आणि तो प्लॉट किंवा रो हाऊस घेऊन मोकळा कसा होतो याचं वर्णन लेखकानं या सबंध भागामध्ये केलेलं आहे.
आता याच्या पुढचाही भाग अशाच प्रकारचा आहे की प्रत्येक माणूस, आता हे झालं एखादं गिराईक बिल्डराच्या सोबत तोडीपाणी करून मधल्या एजंटांनी त्याला मिळवून देणं. इथं काम करणारे लोक त्यांचंही जीवन लेखक इथं सांगत असतो पहा. आणि त्याचं ते जीवनही ना, ते मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. ठीक आहे.